पावसाळा आला तरी तुम्ही अजून वर्षभराची मसाला चटणी बनवलेली नाही, तुम्हालाही यावर्षी मसाला चटणी बनवायला लेट झालाय, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संतोष कांबळे यांची 3 किलो मिरचीपासून कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवली ते पाहूया. त्यांच्या लिस्टनुसार मिरच्या वाळवल्या, खडे मसाले खमंग भाजून घेतले. त्यांनी सांगितले होते की मिरच्यांचे देठ काढले नाहीत तरी चालतील, म्हणून आपण मिरच्या तशाच घेतलेल्या आहेत. मिरच्या, मसाला आणि मीठ एकत्र डंकावरती कुटून ते चाळून घेतले. पुन्हा ते डंकामध्ये घालून त्यामध्ये ओला मसाला, आले, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि तीळ, खोबरे बारीक वाटून यामध्ये घातले जाते आणि चटणी डंकावरती पुन्हा मिक्स करून घेतली जाते. तेलही कढवून ते गार करून यामध्ये घातले जाते. चटणी मिक्स झाल्यानंतर ती हाताने फोडून प्रॉपर पॅकिंग करून आपण कस्टमरला देतो. तुम्हालाही यावर्षी मसाला चटणी बनवायला लेट झालाय, आता मिरच्या आणायच्या आणि त्या वाळवायच्या म्हणजे एक मोठा प्रश्नच आहे, कारण मिरच्या आता या वातावरणात वाळवणं अशक्य आहे. मग आता टेन्शन कशाला, कारण तुषार मसालेमध्ये मिरच्या वाळवून ठेवलेल्या असतात आणि इथेच खडे मसालेही मिळतात. एकाच छताखाली मिरच्या, मसाले मिळतात आणि पारंपरिक पद्धतीने डंकावरची मसाला चटणी बनवून मिळते. फक्त तुम्ही इथे या, मिरच्या मसाले सिलेक्ट करा आणि तुमच्या आवडीनुसार मसाला चटणी बनवून घ्या किंवा कॉलवरून लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा. अशाच व्हिडिओसाठी तुषार मसालेला फॉलो करायला मात्र विसरू नका.